नमस्कार दर्शक बंधू आणि भगिनींनो, तुम्ही पाहत आहात तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन. आणि सर्वदर्शनमध्ये चर्चा तुमची आमची या सदरामध्ये आपण चर्चा करतो आहोत. मंडळी, कालच्या पहिल्या भागामध्ये आपण प्रश्न विचारला होता की अशा दिवसामध्ये शेतीमालाला भाव कमी येतोय आणि त्यासाठी काय करता येऊ शकेल. तर त्यासोबतच आपण असंही विचारलं होतं की वाढत्या सोन्याच्या किमतीला नियंत्रित आणण्यासाठी काय करता येईल. मंडळी, आनंद वाटतो मला. अनेकांनी फोन करून किंवा संदेश पाठवून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खास करून राजेंद्र जाधव जळकोट, जिल्हा धाराशिव यांचं कौतुक करावं लागेल. ते असं म्हणतात की शेतीमालाला जर भाव मिळायचा असेल तर एकतर बाजारपेठेचा अभ्यास झाला पाहिजे, शेतकऱ्यांना शेतीत पेरण्याबरोबरच नवीन नवीन तंत्र अवगत केलं पाहिजे. शिवाय तयार झालेला माल थेट विक्रीच्या माध्यमातून सुद्धा त्याला योग्य किंमत मिळू शकते. सहकारी शेतकऱ्यांच्या संस्था स्थापन झाल्या तर त्यातूनही शेतकऱ्यांना शेती अवजाराच्या आणि वापरासाठीची रक्कम कमी होऊ शकते आणि त्यामुळे त्याचा फायदा होऊ शकतो. शिवाय माल विक्रीला त्याला संधी मिळू शकते. त्यानंतरच ऑनलाईन विक्रीचा फंडासुद्धा त्यांनी अवलंबणं आवश्यक आहे. जाहिरात आणि इतर तंत्राचा सुद्धा त्यांनी वापर करावा असं ते म्हणतात. शिवाय प्रक्रिया करून जर तेच अन्न विक्री केलं तर जास्तीचा पैसा त्याच्यातून मिळतो आणि मूल्यवर्धन होतं असं त्यांचं मत आहे. शासकीय योजनेचा सुद्धा वापर करावा जेणेकरून बियाणेसाठी कमी रकमेमध्ये किंवा कधीकधी मोफत बियाणं उपलब्ध होतं. खत नियंत्रित किमतीमध्ये आपल्याला मिळू शकतं. कधीकधी कंपनीच्या प्लॉट्स घेण्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्या शेतीचा खर्च कमी होऊ शकतो. शेतकऱ्यांनी स्वतःचा बाजार निर्माण करावा आणि त्याच्यामध्ये शेतीमाल स्वतः आणून स्वतः विकावा जेणेकरून त्यांना चांगला पैसा मिळू शकेल. आणि शिवाय आपल्या मालाचं ब्रँडिंग करता आलं पाहिजे आणि मार्केटिंग करता आलं पाहिजे. जर असं झालं तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला त्यातल्या त्यात काही प्रमाणामध्ये भाव मिळू शकेल असं त्यांनी सांगितलं आहे. मंडळी, त्याचं अगदी कौतुक आहे. कारण राजेंद्र जाधव जळकोट यांनी खूप चांगल्या पद्धतीनं हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते पुढं असंही म्हणतात की सोन्याच्या वाढत्या किमतीला जर नियंत्रित करायचं झालं तर काय करावं लागेल. तर त्यांचं म्हणणं भावाला अर्थात सोन्याच्या भावाला नियंत्रित करण्यासाठी आयात शुल्क बदल करून सुद्धा करता येऊ शकतं. सोने भांडार वाढवून करता येऊ शकतं. शिवाय सोन्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देऊन करता येतं. डिजिटल सोन्याचा वापर करता येतो. सोने वापर आणि किंमत कमी जास्त होणं याच्याबद्दल सुद्धा जागरूकता होणं अपेक्षित आहे. आर्थिक धोरण सुद्धा सगळ्यांच्या समोर यायला पाहिजे आणि सोने आयात कमी करणे तर निर्यात वाढवणे हा त्यांचं मत आहे. त्यामुळे वाढत्या भावाला नियंत्रित करता येऊ शकतं असं ते म्हणतात. मंडळी, मला आनंद वाटतोय की आपल्यापैकी बरीच मंडळी खूप मन लावून या गोष्टीला ऐकते, बघते आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपले विचार मांडण्याची जशी आमची प्रक्रिया आहे तसेच विविध माध्यमातून त्यांनी उत्तर देऊन सुद्धा आपण यामध्ये अभ्यास करतो आहोत हे सिद्ध केलेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्व दर्शनच्या सर्व एकूण दर्शक श्रोत्यांना मी मनापासून सलाम करतो. मंडळी, आज परत दिवाळीचाच दिवस आहे आणि आज आपला दुसरा एपिसोड आहे. आजच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा सर्वात मोठा प्रश्न आहे की अलीकडं युवकांच्या वाढत्या संख्येमध्ये असणाऱ्या लोकांमध्ये किंवा युवकांच्या वाढत्या असलेल्या बेरोजगारीला आळा घालण्यासाठी काय करता येईल. बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये जर अशी परिस्थिती बघितली तर नोकरी नाही किंवा उद्योगधंदा नाही म्हणून मुलांची लग्न होत नाहीत आणि लग्न होत नाहीत म्हणून अनेक समस्या वाढत आहेत. मंडळी, एकतर मुलींचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे आणि मुलांचे त्या तुलनेमध्ये प्रमाण जास्त आहे. असं असलं तरीसुद्धा बेरोजगार युवकांची संख्या ही सातत्यानं वाढते आहे. ते कमी करण्यासाठी काय करता येईल यावर तुम्ही विचारमंथन करावं आणि यावर या एपिसोडच्या ऐकण्यानंतर आणि पाहण्यानंतर आपण आपली उत्तरं अर्थात संदेश बॉक्समध्ये पाठवावीत, प्रत्यक्षात SMS करावीत किंवा व्हॉट्सअपद्वारे सुद्धा कळवावीत. निश्चितपणे पुढच्या एपिसोड नंबर 3 मध्ये या संदर्भात तुमची आमची चर्चा पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर येईल आणि काही चांगले पर्याय आपल्याला निघतात का बघू. भले तुम्ही वर्तमानपत्र, ग्रंथालय, विविध पद्धतीच्या ज्ञान माध्यमाचा वापर कराल आणि अशी उत्तरं द्याल तरीसुद्धा आपल्या दर्शक श्रोत्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. तेव्हा विनंती आहे मंडळी, चला तयार व्हा आणि अगदी हे सगळं ऐकल्यानंतर युवकांच्या सतत वाढत्या बेरोजगारीला आळा घालण्यासाठी हे करता येऊ शकेल हे पर्याय आपण सुचवावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो. चला आजचा एपिसोड या ठिकाणी थांबूया. पुन्हा एकदा दिवाळीनिमित्त शुभेच्छा आणि या प्रश्नाचं मंथन व्हावं आणि योग्य उत्तरं यावीत या अपेक्षित मी तुमचा सहयोगी कमलाकर सावंत. अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा. जे काही छान वाटलं त्याला लाईक करा, शेअर करा. आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहत आहोत. धन्यवाद.